आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी मी प्रथम हा गुळाचा चुरा आहे तो गरम करून घेते। गुळ जरा पातळ करून घेते आणि जरासा तो विरघळायला लागला की त्यामध्ये मी हा जो आवळा किसलेला आहे तोही टाकते। हे पहा, कढई गरम होते, आता विरघळायला लागला गरम। जरासा पातळ झाला की मी आवळा थोडा टाकणार आहे। हे बघा पातळ व्हायला लागलाय। आता यामध्ये मी हा आवळा आहे, 7 आवळे बरोबर ते किसून घेतले। सध्या सीझन आहे, तुम्हीही असा मुरंबा बनवा आणि मला त्याचे फोटो माझ्या फेसबुक पेजवर टाका, बनवा आणि कसा झालाय तेही सांगा आणि माझ्या रेसिपी बघत चला। आता सीझनमध्ये आहेत आवळे। आता मी गूळ, आवळा हा किसून घेतलेला आहे, गुळही चिरून घेतलेला आहे। आता मी हे परतवून घेते जाडबुडाच्या कढईमध्ये। सतत हलवावं लागणार आहे। हे थोडंसं घट्ट झालं, आवळ्याचं पाणी आणि गूळ विरघळला, दोन्ही सुकलं की मी गॅस बंद करणार आहे। पण हे बारीक होईस्तोवर मी त्यामध्ये वेलची पावडर, दालचिनी पावडर टाकून घेते बारीक करून ग्राइंड। म्हणून मी थोडेसे धणे घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप घेतली भाजलेली, हा इतका दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे अर्धा, आणि वेलची आहे जास्त, आणि मिरी आणि लवंग हे एवढं मी ग्राइंड करणार आहे। मग ही पावडर आवळ्याच्या मुरंब्यामध्ये टाकणार। हे पहा, गुळही विरघळतोय आणि आवळाही मस्त गुळामध्ये शिजवून घेतलाय। ते छान दिसतोय बघा मुरंबा। हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि माझी स्वतःची रेसिपी आहे। यामध्ये मी वेलची, दालचिनी, थोडेसे धणा आणि बडीशेप, लहान मुलांनाही जास्त पौष्टिक आणि आवडीने खायला द्यायला हवी मला असं वाटतं या सीझनमध्ये। पण आवळा असं मुलं खात नाहीत, ज्यूसमध्ये दिला तर खाऊ शकतात, पण हे कशाबरोबरही खाऊ शकतात मुलं, सॉस वगैरे न खाता हे खाल्लेलं कधीही चांगलं। आता ह्याच्यामध्ये मी हे ग्राइंड केलेला मसाला आहे, मी काय घेतला तो दाखवलाच तुम्हाला, तोही टाकते। साधारण अर्धा चमचा टाकली आहे। बघा किती सुंदर वास येतोय आणि दिसतंही खूप छान। याच्यामध्ये मी थोडंसं केसरही टाकणार आहे, म्हणजे लहान मुलांनी खाल्लं तर त्यांना सर्दी खोकला वगैरे काही होणार नाही, यासाठी हा प्रयत्न आहे। हे पहा, मी चाकून बघितल्यावर मला असं वाटलं अजून गूळ टाकावा, म्हणून मी पुन्हा टाकलेला आहे। आपणही अंदाजाने चव बघून टाकू शकता, कमी जास्त। मी अजूनही टाकला, सुरुवातीला टाकल्यानंतर परत थोडासा टाकला, मुठभर। आता तो विरघळतोय आणि पूर्ण गरम मसाला टाकला। त्यानंतर मी यामध्ये हे बघा केशर घेतलंय, तेही टाकते। हे बघा